जनता वसाहतची झोपडपट्टी का दिसली नाही, ही दुर्लक्षित का राहिली? नेमके जनता वसाहत मधले कोण लोक आहेत की जे इथे राहतात? जनता वसाहत बघायला गेली तर ही कष्टकरी, ही प्रत्येक गावातून खेड्यापाड्यातून आपलं कुठंतरी अस्तित्व निर्माण करण्यासाठी निर्माण झालेली वस्ती. तर तिथं सर्व जाती धर्माची लोकं राहतात. तर जे भ्रष्टाचार चालू आहेत, जे भ्रष्टाचारी बिल्डर आहेत, ते स्वतःच्या फायद्यासाठी पैसे टाकून धंदा करणं, त्यांच्या नाकर्तेपणामुळे ही वस्ती आमची तशीच राहिलेली आहे. सरकार आली, सरकार गेली, या सगळ्यांमध्ये जनता वसाहत तुम्हाला वाटतं का की या तुमचं कुटुंब थोडं मागे राहिलं किंवा सरकारने याकडे दुर्लक्ष केलं? दोन 2017 साली जो SRAचा जो प्रयत्न चालू होता, मग तेव्हा आम्ही माहिती अधिकारात काढलं की माझ्या जनता वसाहतची नेमकी SRAमध्ये परिस्थिती काय आहे, म्हणजे सरकार किती दुर्लक्षित आहे. तेव्हा पाहिलं आम्ही तर आमच्या जनता वसाहतची संख्या 10 ते 12 हजारच्या वरती घरांची. आणि जेव्हा आम्ही माहिती अधिकार काढलं, घरांची संख्या 2800 दाखवली आणि त्यातली फक्त 854 ही घरं पात्र दाखवली. म्हणजे तेवढीच घरं बांधून देऊ शकतो असं सरकारने दाखवलं. आणि जनता वसाहत मी पाहिला गेली तर एकदम सौम्य, एकदम शांत आणि स्वभाव मिळू लोकांची. तुम्ही समजून सांगितलं तर सगळं कळतं, पण तुम्ही बळजबरी करायला आले तर दशाचं उत्तरसुद्धा मिळतं. तर कोरोनामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हाहाकार माजला होता. तर माझ्या जनता वसाहतमध्ये 3 महिने एकसुद्धा पेशंट नव्हता. हिंदू, मुस्लिम, बौद्ध असे सर्व जाती धर्माची जी लोकं आहेत ती एकत्र येऊन कार्यक्रम करतात. मग आंबेडकर जयंती असेल तर सगळे आम्ही एकत्र असतो, मग कुठं शिवजयंती असेल तर एकत्र असतो, ईद असेल तरी एकत्र असतो. त्यामुळे जनता वसाहत ही सर्व जातीय धर्मांनी एकत्रित झालेली वस्ती. मेट्रो की मूलभूत प्रश्न, मूलभूत प्रश्न. जनता वसाहत की पुणे? ज्या कुटुंबात जन्मलो ती माझी जनता वसाहत. नगरसेवक व्हायला की आमदार होण्यासाठी पसंती आहे? नमस्कार, धुळपाटी चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. खरं तर महाराष्ट्राला एक फार मोठी परंपरा आहे संतांची, शूरवीरांची आणि पराक्रमी असणाऱ्या लोकांची. पण या महाराष्ट्राला सुद्धा हेवा वाटावा असं शहर म्हणजे पुणे. कारण पुणे हे संस्कृतीचा वारसा आहे, पुणे ऐतिहासाचा वारसा आहे. या पुण्याची दैदिप्यमान विकासाची कामगिरी आपण रोज TV वरती पाहतो. इथे येणाऱ्या प्रत्येकाला असं वाटतं की पुण्यामध्ये एकदा ना एकदा तरी गेलंच पाहिजे. परंतु एवढं मोठं वारसा असणारं हे पुणे शहर, या पुणे शहरामध्ये च्या मध्यवर्ती भागामध्ये अशी एक झोपडपट्टी आहे की ज्या झोपडपट्टीकडे कुणाचंही लक्ष नाही. ही झोपडपट्टी एवढा विकास पुण्याचा होत असताना कशा पद्धतीने दुर्लक्षित राहिली? दुर्लक्षाची नेमकी कारणं काय होती? असे अनेक प्रश्न मला पुण्यामध्ये फिरताना पडले. मी अनेकांना विचारलं की याची उत्तरं कुणाकडे मिळतील, मी कुणाकडे जावं? सर्वांनी मनापासून एकच उत्तर दिलं, साई जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश दादांना भेटा, तुम्हाला या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतील. म्हणून थेट सुरेश दादांकडे आलोय याच प्रश्नाची उत्तरं जाणून घेण्यासाठी की पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये असणारी ही झोपडपट्टी नेमकी दुर्लक्षित का राहिली? पुण्याचा विकास होत असताना या माणसांना विकास होण्याचं स्वातंत्र्य या पुण्यानं दिलं नाही का? असे अनेक प्रश्न घेऊन आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत माननीय सूरज दादा लोखंडे. दादा नमस्कार. नमस्कार. आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. खरं तर पुण्याला खूप मोठी परंपरा आहे आणि या पुणे शहरामध्ये फिरत असताना मी अनेक लोकांना भेटलो की या पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये ही जी झोपडपट्टी आहे ती दुर्लक्षित का? मला सगळे लोक म्हणले की जाऊन दादांना भेटा, आणि डायरेक्टली म्हणून तुमच्यापर्यंत आम्ही थेट आलोय. आज वेळ न घालवणार थेट चर्चेला सुरुवात करणार आहे. माझा पहिला प्रश्न जे येते, पहिला प्रश्न तुमच्यासाठी जो येतो असा आहे की खरं तर पुण्यामध्ये आम्ही फिरायसाठी येतो. लहान असताना मलाही घरची घेऊन यायची पर्वती टेकडीला घेऊन जायला. पर्वतीला जायचो आम्ही, सगळं पर्वती बघायचो. पण पर्वती बघत असताना आम्हाला खालची झोपडपट्टी कधीच दिसली नाही. किंबहुना किती राजकीय नेते आले असतील, पर्वती बघायला गेले असतील, पण त्यांना ही जनता वसाहतची झोपडपट्टी का दिसली नाही? ही दुर्लक्षित का राहिली? नेमके जनता वसाहत मधले कोण लोक आहेत की जे इथे राहतात? जनता वसाहत बघायला गेली तर ही कष्टकरी, जी प्रत्येक गावातून खेड्यापाड्यातून आपलं कुठंतरी अस्तित्व निर्माण करण्यासाठी निर्माण झालेली वस्ती आहे. मग तिथं सर्व जाती धर्माची लोकं राहतात. आणि एक झोपडपट्टी म्हणलं की आमच्या म्हणजे जनता वसाहत आम्ही कुटुंब समजतो. एक राग येतो प्रत्येकाला की झोपडपट्टी नाही आहे ती,
तुम्ही वरना अशी झोपडपट्टी जरी दिसत असेल, तुम्ही आतमध्ये जर वस्तीमध्ये गेले तर तिथं प्रत्येक कुटुंब बघितलं तर कुटुंबामध्ये जे तुम्हाला चांगल्या लक्झरी फ्लॅटमध्ये सेवा सुविधा मिळणार नाही अशी सेवा सुविधा केलेली आहे. आणि बघायला गेलं तर राहिलं का, तर जे भ्रष्टाचार चालू आहेत, जे भ्रष्टाचारी बिल्डर आहेत, जे स्वतःच्या फायद्यासाठी पैसे टाकून धंदा करणं हा त्यांना करायचा असतो, त्यांच्या नाकर्तेपणामुळे ही वस्ती आमची तशीच राहिलेली आहे. कारण इथल्या वस्तीतल्या लोकांना कधी विचारात घेतलेलं नाही आहे. त्यांना प्रत्येकाला असं वाटतं की माझं स्वतःचं चांगलं कुटुंब असावं, स्वतःचं घर असावं आणि चांगला माझा आजूबाजूचा परिसर असावा, कुणाला आवडणार नाही. पण त्यांना विचारत न घेता त्यांच्यावर लादत जर असतील तर ते लादलं जात आहे. त्यामुळे कुठेतरी आम्ही ते कुठेतरी थांबवतो. कारण प्रत्येकाला असं वाटतं की माझं घर आहे, मला विचारून बांधावं. माझ्या घरावरती कोणतरी दुसऱ्याने येऊन बळजबरी नाही करावी की माझ्या घरात कुठली वस्तू असावी की माझं घर कसं असावं. आज आपण एखादी पेन जरी घेतला तर तो विचारपूर्वक घेतो की हा पेन किती दिवस चालेल. बरोबर आहे. त्या पेनाचं मध्यंतरी अर्धवटच बंद नाही ना पडणार. आपण जर बारीक गोष्टीचा विचार करत असेल तर घर हे कायमस्वरूपी आहे. त्याच्यावरती कुटुंब आपलं अवलंबून असतं आणि त्या कुटुंबासाठी प्रत्येक माणूस हा जीवाचं रान करत असतो आणि त्या कुटुंबाचा विचार हा प्रत्येकजण करतो. त्यामुळं आमच्या वस्ती कुठेतरी दुर्लक्ष झालेलं आहे. तर तुम्ही पहिल्यांदाच म्हणलात की झोपडपट्टी नाही हे माझं हां, कुटुंब आहे. कुटुंब. खरंच हे कुटुंब आहे. त्यामुळे आता शब्द बदल करताना मी कुटुंबच वापरेन शेवटपर्यंत. ते तुमच्या कुटुंबाकडं सरकारचं कधी लक्ष गेलं नाही का? किंवा अनेक वेळेस निवडणुका आल्या, निवडणुका गेल्या, सरकार आली, सरकार गेली. पण या सगळ्यांमध्ये जनता वसाहत तुम्हाला वाटतं का की ह्या तुमचं कुटुंब थोडं मागे राहिलं किंवा सरकारने याकडे दुर्लक्ष केलं? 2017 साली जो SRAचा जो प्रयत्न चालू होता, मग तेव्हा आम्ही माहिती अधिकारात काढलं की माझ्या जनतावसाची नेमकी SRAमध्ये परिस्थिती काय आहे, म्हणजे सरकार किती दुर्लक्षित आहे. तेव्हा पहिला आम्ही तर आमच्या जनतावसाची संख्या 10 ते 12 हजारच्या वरती घरांची. बरं. आणि जेव्हा आम्ही माहिती अधिकार काढलं, घरांची संख्या 2800 दाखवली आणि त्यातली फक्त 854 ही घरं पात्र दाखवली. म्हणजे तेवढीच घरं बांधून देऊ शकतो असं सरकारने दाखवलं. मग त्याच्या विरोधात आम्ही प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवला, पत्रव्यवहार केले. त्यानंतर माझ्या स्थानिक जनतावसाची कुटुंबातील सर्व रहिवाशांना घेऊन अक्षरशः SRAवरती मोर्चा काढायची वेळ आली. आम्ही हजारो लोकांनी मोर्चा काढला. तो प्रकार सगळा उघडकीस आणला आणि जी तिसरी यादी लागली होती, जी कुठेतरी स्थलांतर झाली असती माझी वस्ती, पण माझी जनतावसात आणि आम्ही कुठेतरी जागृत आहे. त्यामुळे हे कुठेतरी चाललेला भ्रष्टाचार थांबला गेला. त्यामुळं SRAवरचा, जनतावसाचा आणि आमच्यासारख्या युवा पिढीचा कुठेतरी विश्वास उडाला. त्यामुळं हे सरकार खरंच तर पुनर्वसन करते झोपडपट्टीवासियांसाठी का बिल्डरसाठी हा प्रश्न पडायला चालू झाला. कारण ज्या झोपडपट्टीवासियांचा, ज्या जनतावसामधल्या रहिवाशांचा तुम्ही विचार करताय, त्यांना विचारा ना बाबा तुम्हाला काय पाहिजे. बरोबर आहे. त्यांना कधी विचारत घ्यायचं नाही, कागदपत्री सगळं करायचं ते नाही ना चालत. कारण काय, शेवटी आमची कुटुंब आहे त्याच्यावरती आमचं अस्तित्व आहे. बरोबर. आमच्या कुटुंबापर्यंत आल्यावरती आम्हाला निर्णय तर घ्यावा लागणार. हम्म. आणि जनतावसात तुम्ही पाहायला गेली तर एकदम सम्य, एकदम शांत आणि स्वभाव मिळू लोकांची. तुम्ही समजून सांगितलं तर सगळं कळतं, पण तुम्ही बळजबरी करायला आले तर जशास तसं उत्तर सुद्धा मिळतं. बरोबर. 2017 साली 10 ऑगस्टला आम्ही जो मोर्चा काढला होता त्यातून शासनाला उत्तर मिळालं नाही. त्यामुळे त्याच्यावर स्थगिती झालेली आहे आता. बरं. नाही, तुम्ही जो आता विषय छेडला मी त्याच प्रश्नाकडे खरं तर वळणार होतो. कारण झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण जे आहे ना, यांच्या माध्यमातून SRA प्रकल्पाला आता प्रकल्प त्यांनी लागू केला. तुमच्याकडनं त्या प्रकल्पाला विरोध होतोय. 48 एकर मधली ही जागा आहे. याच्यावरती आता TDR वरती दरोडा टाकण्यात आलाय असं आरोप होत आहेत आणि यासाठी तुम्ही आंदोलन करताय. आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की हे प्रकरण साध्या सोप्या भाषेमध्ये काय आहे. साध्या सोप्यात भाषेत बघायला गेलं तर ही जागा एक प्रायव्हेट आहे. त्याला एक मालक आहे. त्या मालकाकडून दुसऱ्यांनी विकत घेतली, ती विकून शासनाला द्यायची आणि शासनाकडून पैसे घ्यायचे, डेव्हलपमेंट होत नाही म्हणून, आणि परत त्या जागेचा लिलाव करायचा आणि परत त्याच्या टेंडर पद्धतीने कोणतरी SRA साठी तिथं येणार, तो SRAचं बांधकाम करून लोकांना देणार आणि परत तो TDR मिळवणार. म्हणजे एका जागेचा 2 वेळा मोबदला घेणं हा प्रकार आहे. बापरे. आणि तिथं गार्डन झोन आहे. नंतर यांची अजून सीमा, पाटबंधारे खात्याची अजून सीमा पूर्ण नाही. हिलटॉप आहे, हेरिटेज आहे, पर्वती आहे, ऐतिहासिक स्थळ आहे, हेरिटेज आहे, त्या गोष्टीत आहेतच. अरे पण जो तिथला स्थानिक रहिवासी आहे, जो कुटुंबातला व्यक्ती आहे, त्याला तुम्ही कधी विचारत घेणार. हे कागदापत्री तर होतच राहणार. त्यामुळं हा भ्रष्टाचार आम्हाला कुठेतरी लक्षात आला आणि त्यामुळं आम्हाला वर्तमानपत्रांनी आणि बाकी अजून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी भरपूर असं पाठबळ दिलं आणि हा कुठेतरी आम्ही स्थगितीवरती आणून ठेवलाय आणि आम्ही शेवटच्या लढ्यापर्यंत त्याच्या पाठपुरावा करत राहू.
तुमचं म्हणणं आहे की बाबा घरात आपण एखाद्याच्या आत येतो तर आमच्या घरात आत येताना आम्हाला विचारलं गेलं विचारलं पाहिजे. पाहिजे. आणि भोळी जनता आहे, यांना काय हो. लक्षात आलं नसतं. तुमच्यासारखी लोक जेव्हा समोर येतील तेव्हा कदाचित या एवढ्या मोठ्या गोष्टी किंवा या लोकांना आधार जो आहे तो आधार करता म्हणून आज तुम्ही खरंच काम करताय. याला पर्यायी मार्ग तुम्ही काय सुचवाल की आता ठीक आहे SRA नकोय आपल्याला, मग याला पर्यायी मार्ग काय दुसरा की ज्यातून आपण हे करू शकतो काम या लोकांसाठी? नाही, ह्या लोकांचं आता तुम्ही जर SRA म्हणतायत, SRA कशासाठी आहे? हम्म. की झोपडपट्टी पुनर्वसन कशासाठी आहे? झोपडपट्टी पुनर्वसनामध्ये जो झोपडपट्टी ग्राहक येतो, हा. जे कुटुंब येतं हम्म. त्याला विचारात घेतलं पाहिजे. बरोबर. बाबा तुला काय अपेक्षा आहे? हम्म. तुला किती स्क्वेअर फूटचं घर पाहिजे? ओके. तुला कुठं पाहिजे? तुझ्या कुटुंबातली सदस्य संख्या किती आहे? जर एखाद्याचं घर डबल आहे, घरात 2 भाव आहेत, त्याला एक कुठेतरी वनारके दिला तर होणार आहे का? तर अजिबात नाही. नाही होणार. ह्याच्या ही एकदम मोक्याची जागा आहे. ह्याच्यातून शासनाला, बिल्डरला भरपूर मोठा मोबदला भेटणार आहे. हो. तर माझ्या झोपडपट्टी धारकाला, माझ्या जनतासमधल्या कुटुंबातील लोकांना, ज्याच्या जीवावर तुम्ही कमवणार आहे त्याला का नाही? द्या ना 500 स्क्वेअर फूट, आणि जेवढी घरं आहे त्या घराला प्रत्येकाला घर द्या, आणि आहे त्या ठिकाणी जागे बांधून द्या. हम्म. कुठला माणूस तयार होणार नाही. हो, पण बरोबर आहे. तुम्हाला बळजबरीच करायची आहे, त्याला विचारातच घ्यायचं नाही, आणि तुमचा मनमानीच कारभार करायचा आहे, तर तो आता शक्य नाही आहे. कारण जनतासमध्ये शिक्षित आणि संघटित संख्या वाढलेली आहे. त्यामुळे आता जो गैरकारभार आहे तो पुढे थांबला जाईल. बरोबर आहे की आता शिक्षित लोक होत आहेत, त्यामुळे हा कारभार जे ते कामगार थांबेल. मला साई सेवा जनसेवा जी आपली प्रतिष्ठान आहे त्या प्रतिष्ठान संदर्भाने तुम्हाला विचारायला आवडेल की ही नेमकं काय काम करते, की साई जनसेवा प्रतिष्ठान आणि किती वर्षापासून काम करते, तुम्ही जी स्थापना केली त्यामागचं काय उद्देश होतं याचं? साई जन सेवा प्रतिष्ठान ही 2014 साली स्थापन केली. काही जणांना पक्ष सोबत काम करायला कुठेतरी अडचणी येतात, मग हम्म. पक्षविरहित काहीतरी काम केलं गेलं पाहिजे. बरोबर आहे. आणि प्रत्येक माणसाचा एक हेतू पाहिजे की जो मनुष्य हा जीव आहे, तो एखादा व्यक्ती आहे, त्याला मदत करणं हे पहिलं आपलं भाग्य समजलं पाहिजे. हम्म. निवडणुका येतात जातात, त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी आपण काम केलं पाहिजे. ते वर्षाच्या 12 महिने चाललं पाहिजे, 365 दिवस चाललं पाहिजे. त्या हेतूने मी ही साई जनसेवा प्रतिष्ठान स्थापन केली की मला प्रत्येक जे गरजू आहे त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल, आणि ते माझ्यापर्यंत सहजासहजी पोहोचता गेले पाहिजे. त्यामुळे साई जनसेवा प्रतिष्ठानची मी स्थापना केली 2014 साली. 14 साली. हो. आणि आता खूप मोठं कुटुंब आहे. मी मध्ये कार्यक्रम तुमचा एक बघितला, तुफान, म्हणजे एवढं मोठं कुटुंब साई जनसेवा प्रतिष्ठान सध्या झालंय, म्हणजे लोकांसाठी सामाजिक क्षेत्रात काम करते, ते खरंच उल्लेखनीय आहे. माझा असं विचारायला आवडेल की जनता वसाहतीमध्ये आता खूप सारे प्रश्न आहेत. आता जसं आपण हा SRAचा विषय एक छेडला, बरोबर आहे. पण ते झाला सगळा. आता पुढचा विषय, पुढचा विषय. आता सध्या करंटमध्ये जो पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे, जी ड्रेनेजची पाईपलाईन आहे, बरोबर आहे. किंवा काय शौचालय, हा सगळ्यात मोठा विषय आहे की जो बघतो मी इथं चांगल्या दर्जाचे शौचालय लोकांना मिळत नाहीयेत. तर प्राधान्यक्रमानं तुम्हाला काय वाटतं की यातले कुठले कुठले प्रश्न आपण सोडवले पाहिजेत आणि कशा पद्धतीनं? काय झालंय, निवडणूक आणि शासकीय अधिकारी यांनी सर्वसामान्य लोकांना अडकून ठेवले. रस्ते, पाणी, लाईट, बरं. हेच म्हणजे सेवा सुविधा. हम्म. त्याच्या व्यतिरिक्त आहे ना अजून आयुष्य आहे भरपूर. बरोबर आहे. आता तो हे यांचा आपण टॅक्स भरतो शासनाला, हम्म. किंवा प्रत्येक जो व्यक्ती आहे त्याला मदत करणं हे शासनाचं कर्तव्य आहे. कर्तव्य. रस्ते चांगल्या पद्धतीने टिकले पाहिजे. त्याला खड्डे पडले तर त्या ठेकेदाराला बोलून त्याचे कुठेतरी काळ्या यादीत टाकलं पाहिजे. हम्म. आता ड्रेनेज वर्षानुवर्ष तुंबत आहे. 16 इंचीत लाईन काढायची, 16 इंचीच टाकायची. 24 इंची काढायची, 24 इंचीच टाकायची. म्हणजे मनाचं समाधान करायचं का लोकांची दिशाभूल करायची का आहे ते चालून द्यायचं, हा प्रकार होतो. त्यामुळे ती कुठेतरी गटर लाईन तुंबतात. तुम्ही कायमस्वरूपी डेव्हलपमेंट होईल हा विचार का करत नाही? बाबा एकदा जर मोठी लाईन टाकली तर ड्रेनेजचा विषय संपन्नासारखं त्याच्यावरती जे टेंडर काढायचे, त्याच्यावर जे पैसे व्हायला घालायचे ते कुठेतरी संपले जातील. आता मी शौचालय बघितलं मध्ये, पंतप्रधानच्या योजनेमार्फत प्रत्येक घरात शौचालयाची योजना झाली. बरं, ती योजना झाली, प्रत्येक घरात बांधले गेले. काही जी घरं बारकी आहेत त्यामुळे ठीक आहे तिथं बांधलं नाही गेलं. पण त्या जी सार्वजनिक शौचालय आहेत त्याची परिस्थिती बघितली तर दारं नसतात, लाईट नसती, कुठेतरी कमकुवत झालेलं असतं, आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर बघितला तर एकदम विचलित झालेला आहे, म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष. आता ह्याला आपण दोन्ही पर्याय समजू शकतो. एक चालू असलेले वारंवार निवडून येणारे सत्ताधारी, दुसरे कायमस्वरूपी जे खुर्चीवर बसलेत त्या अधिकारी, त्यांना करायचंच नाहीये काय. बरोबर आहे. बिचारा माझ्या वस्तीतला जो वर्ग आहे तो हातावरती पोट असणार आहे,
त्याला कारण त्या पोराचं भवितव्य पण घडवायचं असतं, त्यामुळे त्याला पहिले त्याच्या कामाचं पण पडलेलं असतं. मग तो त्याचा प्रयत्न करतो आणि आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते फक्त शासनापर्यंत आवाज उठवतात, पण शेवटी येतो पैशाचा विषय. बरोबर. आणि सत्तेत नसन तर पैसा भेटत नाही आणि अधिकाऱ्यांना आपण सांगतो, अधिकारी पाठपुरावा करून करून कुठेतरी करतात, पण परत त्याला कुठेतरी अडचण येते जे प्रस्थापित असतात त्यांची. मग त्यांचं म्हणणं असतं ह्याच्या सांगण्यावरून का केलं, तो बोलला म्हणून का केलं, मग जनतेचं नाही पडलेलं. तर हे जे प्रश्न आहेत हे तर यांची जबाबदारी आहेत नगरपालिका सोडवण्याची किंवा अधिकाऱ्यांची. कुठं दुर्लक्ष होते त्याचे. सध्या प्रश्न सोडवतात, फक्त शाश्वत स्वरूपात नाही सोडवलं, तात्पुरतं मलमपट्टी केली जाते आणि ती जखम पुन्हा चिघळते. असंच चाललंय सध्या. बरोबर आहे. आता तुम्ही आमच्या जनतोसमध्ये फिरलात तर जनतोसमध्ये वाहतुकीची एवढी मोठी समस्या झाली. आम्ही आता पत्रव्यवहार केले, पण वाहतूक वगैरे सगळीकडे पत्रव्यवहार करतोय. जनतोसाचा एक अरुंद रस्ता आहे, त्याला कुठेतरी एक मर्यादित मीटरमध्ये घेतला पाहिजे की एवढा रस्ता राहिलाच पाहिजे. परत रस्ता जर मोठा किंवा मर्यादित जरी ठेवायचा झाला तरी पुढचा प्रश्न आला पार्किंगचा. माझ्या जनतोसमध्ये पार्किंगला कुठं अशी स्पेसिफिक जागाच नाही. हे शासनाने कुठं आरक्षित जागा दिली पाहिजे किंवा एखादी जागा जी मोकळी आहे तिथं पार्किंगची व्यवस्था केली पाहिजे. पण हे कधी माणूस अडचणीत आल्यावर का त्रास झाल्यावरती, जेव्हा कळतं आपल्याला की ही सेवा इथं देणं गरजेची, ही सेवा त्याच वेळी तिथं गेली पाहिजे, तर तो कुठेतरी सगळ्यात मोठा समस्या एक पार्किंगची आणि एक रस्त्याची. तुमचा विचार बरोबर आहे की माणूस हॉस्पिटलला गेल्यानंतर तुम्ही त्याला विचारायला येणार, त्यापेक्षा अगोदर तो हॉस्पिटलला जाऊच नाही म्हणून उपाययोजना करणं सरकारला सध्या महत्वाचं आहे. बरोबर आहे. आणि सरकारने या सगळ्या गोष्टींवरती लक्ष दिलं पाहिजे. की सरकारचं लक्ष मला कमीच वाटतं, कारण काय झालं मध्ये कोविडमध्ये मी बघत होतो सिच्युएशन, तो कोविडमध्ये परिस्थिती मला वाटतं खूप बिकट होती लोकांची. आणि काय सांगाल कोरोनामध्ये काय नेमकं फेस केलं? कोरोना बघितलं तर कोरोनामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हाहाकार माजला होता, पण माझ्या जनतोसमध्ये 3 महिने एक सुद्धा पेशंट नव्हता. बरं. म्हणजे सगळ्या चॅनलने याची दखल घेतली की कसं काय, तर त्याचं सांगितलं की ही माझी जनतोसात कष्टकऱ्यांची आणि संघटित आहे. म्हणजे जनतोसामध्ये कृती समिती, आमची जनतोसामधील प्रत्येक मंडळाचे अध्यक्ष त्याच्यामध्ये आहेत. एकामेकाला सोबत घेऊन आम्ही जनतोसमधलं प्रत्येक कुटुंब हे आमचं कुटुंब समजून प्रत्येक कुटुंबाला विचारात घेऊन उपाययोजना आखल्या. त्यामुळं 3 महिने जनतोसमध्ये एक सुद्धा पेशंट कोरोनाचा नव्हता. तर त्यात आम्हाला पोलीस प्रशासनाने मदत केली, त्यानंतर आमचे जे डॉक्टर लोक आहेत त्यांनी आम्हाला मदत केली आणि काही NGO आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे मदत केली. तुम्ही जर बघितलं कोरोनामध्ये तर लस भेटणं अवघड होतं. म्हणजे एखादी ऑफलाईन लस दिवसाला 15-20 अशा भेटायच्या, ते पण शासनाकडे अवेलेबल नव्हत्या. पण रॉबिनहुड आणि माझी साई सेवा प्रतिष्ठान आम्ही 15 दिवसात 8,000 लोकांना लाईनीने लस दिल्या. रोज 500 लोकांना लस द्यायचो. महानगरपालिकेची माझी शाळा आहे जनतोसमध्ये तिथं. तर त्याच्यासाठी 30 ते 35 पोरं माझ्या जनतोसमधलीच हेच त्या लोकांचे ऑनलाईन फॉर्म भरायचे आणि त्याला ऑफलाईन लस मिळावी. कारण माझ्या जनतोसमधलीच सगळी काम करणारा वर्ग हा पुणे शहरात काम करतो, त्यामुळे पहिले आम्ही त्यांची जबाबदारी घेतली. कारण आमच्या कुटुंबातल्या व्यक्ती त्याची जबाबदारी घेणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून पहिले आम्ही आमच्या माता भगिनी ज्या आहेत त्यांना पहिले लसीकरण केलं. आणि आमच्या इकडे एकदम नियमात आणि एखाद्या एकजुटीने काय जर असतं तर जनतोसात हे उदाहरण तुम्ही महाराष्ट्राला देऊ शकता. हे सगळ्या लोकांनी एकत्र मिळून कशा पद्धतीनं कोरोनाचा लढा दिला याचं उत्तम उदाहरण जनता वसाहतीत. पण व्यवसाय खूप लोकांचे पण बंद पडले असतील, कारण सगळ्यांच्या हातावरती पोट असणारी लोक आहेत. नाही, पण आमच्या इथं जर बघायला गेलं हातावरती पोट जरी असणारी जी लोक आहेत, पण तिथल्या तिथं आतमध्ये कुठल्याही गोष्टीची कोणाला कमी पडली नाही. एकामेकाला वाटून, म्हणजे पूर्वीच्या काळात दळणवळण होतं, म्हणजे पैसा नव्हता की तू तांदूळ दे मी घेतो येतो तुला, अशा पद्धतीचे व्यवहार चालायचे पूर्वी. बरोबर. आता पैसा आला त्यामुळे कुठेतरी ते थांबल्या गेलं. तसं आमच्या जनतोसमध्ये एकमेकाला मदत करायला आणि एकमेकासाठी पुढाकार घेण्यासाठी आणि एखाद्यावरती अडचण आली त्याच्या सोबत जाण्यासाठी हे सगळे युवक आणि माता भगिनी ह्या पुढाकार घेतात. जनता वसाहत खरंच कुटुंब आहे, कारण या परिस्थितीमध्ये त्यांनी जे बाहेर काढलं ते खरंच उत्तम आहे. मी सहज आता जनता वसाहतमध्ये इकडे तिकडे फिरत होतो. फिरताना मला बऱ्याचशे मुलं भेटली. मी तुमच्याबद्दल काही विचारत होतो, साई जनसेवा प्रतिष्ठानबद्दल विचारत होतो. मला टॅलेंट खूप दिसलं या जनता वसाहतमध्ये की जेवढं पुण्यामध्ये मला नाही बघायला मिळत. काय सांगाल, तुम्ही जवळून बघितलं हे सगळं?
जनतोसमध्ये एक कुठेतरी उमेद आहे प्रत्येक पोराला की काहीतरी ध्येय गाठावं, काहीतरी मोठं व्हावं, काहीतरी अचिव्हमेंट स्वीकारावी. त्यासाठी प्रत्येक हा युवक माझ्या जनतोसमधला कुठेतरी रोजगाराक आणि कुठेतरी डेव्हलपमेंट जातो. पण ते माझ्या जनतोसात का कुठेतरी चुकीच्या नजरेने बघायला जातं. म्हणजे एखादा वर्षाला कुठेतरी एखादा चुकीचा प्रकार घडतो आणि तोच प्रकार कुठेतरी चॅनलवाले मीडियावाले कुठेतरी उचलतात. पण त्या जनतोसमध्ये IT कंपनी शिकलेली, IT मध्ये पोर आहेत, इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, पोलीस आहेत, वकील आहेत, यांचं पण कुठेतरी कर्तृत्व पुढं आलं पाहिजे. दाखवलं पाहिजे. कारण काय प्रत्येकाला वाटतं की माझ्या वस्तीचं नाव हे कुठेतरी चांगलं असावं, माझ्या कुटुंबाचं नाव कुठेतरी एक चांगल्या यादीत गेलं पाहिजे. पण कुठेतरी वर्षात एखादा चुकीचा काय होतं, गावामध्ये पण जर बघितलं आपण, तुम्ही गहू जर बघितले तर गावामध्ये एखादा दुसरा गव्हाला कीड लागलेली असते, ती जन्मजात नसती लागलेली, तर एका दुर्लक्ष होतं म्हणून लागलेली असते. तसंच एखादा पोरगा कुठेतरी वाह्यात वळणाला लागलेला असतो, त्यामुळे ते कुठेतरी त्याचं चुकीच्या वळणाका जातं आणि त्याच्यामुळे कुठेतरी नाव खराब होतं. तर त्या गावाला जास्ती महत्त्व न देता जे बाकीचे चांगले गहू आहेत किंवा चांगले युवक आहेत त्यांच्याकडे महत्त्व द्यावं आणि त्याच्याने आमच्या जनता कुठेतरी नावलौकिक चांगलं व्हावं, हे असं मी सगळ्या पत्रकारांना आणि मीडियाला तुमच्या बाबत ज्या इंटरव्ह्यूमधनं घेताय हा जोडून विनंती करतो की माझ्या जनता खरंच तुम्ही नावलौकिक काहीतरी चांगल्या गोष्टीतून करावं ही विनंती करेन. बरोबर आहे. कारण झोपडपट्टी म्हटलं की गुन्हेगारी आलीच आणि सगळे लोक गुन्हेगार म्हणूनच बऱ्यापैकी बघतात. असं मी बऱ्याच ठिकाणी आपण जातो आणि पुणे तर व्हाईट कॉलर सिटी आहे, तिकडे बऱ्याच वेळा अशा चर्चा होतात. तर ते न बघता की नेमकं तुम्ही म्हणता की त्यांच्यातलं टॅलेंट बघितलं पाहिजे. गुन्हेगारी आहे झोपडपट्टीमध्ये? गुन्हेगारी तर एक 10% प्रमाणात जे क्वचित. आता तुम्ही बघायला गेलं इथले डेव्हलपमेंटचं तुम्हाला मी सांगितलं, इथली जर शाळा वर्षानुवर्ष तशीच आहे, ती ई-लर्निंग झाली पाहिजे. त्यासाठी आम्ही जे पूर्वीचे पालकमंत्री होते चंद्रकांत दादा यांच्याकडे मागणी सुद्धा केली. एखादं झाड लावायचं असेल ते मुळातून व्यवस्थित झालं पाहिजे. बरोबर. यासाठी आमची शाळा आहे ती कुठेतरी सुधारली गेली पाहिजे. आणि आता तिथं क्वचित बाल गुन्हेगारी आहे, ती पण बोटामोजण्या एवढी. काय होतं, आमच्या जनतासमधील माता भगिनी किंवा जे बंधू आहेत ते कुठेतरी कष्ट करण्यासाठी जातात त्या मुलाला घडवण्यासाठी. त्यासाठी ते 2-2 दुट्या करतात, 24 तास काम करतात. तर पैसे हे लागतात कुठेतरी चांगल्या शिक्षणासाठी, एखाद्या पोराच्या भवितव्य घडवण्यासाठी. मग ते पैसे उभं करण्यासाठी जीवाचं रान करतात ते, आणि त्या मुलाच्या जीवाचं रान करतात की बाबा हा कुठेतरी घडला पाहिजे. आणि त्यातूनच बिचाऱ्याला त्या मुलाला वेळ देण्यासाठी त्याला वेळ नसतो. त्यामुळं एखादा क्वचित मुलगा एखाद्या वाईट संगतीला जातो आणि त्या संगतीमुळे कुठेतरी चुकीचा प्रकार घडतो. आईच्या पोटातून कोण जन्मजात शिकून आलेला नसतो आणि कुणाला वाटेल की आपला मुलगा वाईट व्हावं. कुठल्या आई वडिलांना वाटत नाही की आपला मुलगा वाईट व्हावं. जनरली गुन्हेगारी जी आहे ती गुन्हेगारी तयार झाली, त्याचं कारण जे आहे ते कारण म्हणजे शाळा आहे का की चांगली मिळत नाही त्यामुळे गुन्हेगारी होते वगैरे वगैरे. तर तुमचं काय म्हणणं आहे याच्याविषयी? शाळा तर एक आहेच, कारण शाळा मुलाला कुठेतरी घडवते, कुठेतरी त्याचं ध्येय धोरण त्यातनं शिकलं जातं शाळेतून. त्यामुळे महानगरपालिकेची शाळा आहे मोठी. जनता वसाहत मधला आपला जो कष्टकरी वर्ग आहे किंवा महिला आहेत, यांच्याकडे कामाच्या स्वरूपानं किंवा याच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? तुम्हाला काय वाटतं की यांच्यासाठी आपण काय करू शकतो? जनतोसमध्ये सर्व स्किल असणारे, मग सुतार, लोहार, सांबार, घरकाम करणारे, हॉटेलमध्ये काम करणारे, कंपनीत IT काम करणारे, असे प्रत्येक वर्ग आहे. तर प्रत्येक पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी काम करतातच, तरी तिथं रोजगार काही जणांना मिळत नाही. त्यामुळं कुठेतरी चुकीच्या मार्गाला जातात. तर प्रत्येक पुण्यातील कंपनीने, NGOने जनतोसमधील मुलांना कुठेतरी संधी द्यावी. आणि ते संधी दिली तर तो मुलगा 100% संधीचं सोनं करेन, कारण तो कुठेतरी शून्यातून आपलं विश्व निर्माण करण्यासाठी निर्माण करत असतो. तर त्याच्याक एक चांगलं साधन म्हणून पाहून त्याला घडवण्यासाठी एक प्रत्येक कंपनीने संधी द्यावी ही विनंती करेन मी. जे तुमच्या इथल्या मुलांना रोजगार मिळावा, मुलांना, महिलांना, महिलांना, मुलींना. जे माझ्या इथला मुलगा पोलीस होतोय, डॉक्टर होतोय, वकील होतोय, तर ती स्किल आहे, तर ती कुठेतरी समोर आणली पाहिजे आणि त्याचा कुठेतरी त्या मुलाला सुद्धा आणि त्या कंपनीला सुद्धा उपयोग झाला पाहिजे, जेणेकरून त्याचं कुटुंब कुठेतरी सुधारेल. खरंच अशी विजन असणारे लोक जर असतील तर नक्कीच इथल्या प्रत्येक मुलांना रोजगार मिळेल, हे मात्र नक्की. आता जनता वसाहतमध्ये कोणते असे मूलभूत प्रश्न आहेत की जे सुटले नाहीत आणि तुम्हाला वाटतं की ते सोडवायला हवे होते एवढ्या वर्षामध्ये?
प्रथमतः एक तर शासनाने जी भाजी मंडई बांधलेली आहे ती भाजी मंडई चालू केली गेली पाहिजे होती. कारण रस्त्यावरतीच कुठेतरी लोक भाजी विकतात आहेत. त्यामुळे तो वाहतुकीसाठी कुठेतरी एक चांगला प्रश्न झाला असता, ती भाजी मंडई चालू झाली असती. ओके. कारण त्यासाठी जो फंड पाहिला होता, जे बजेट पाहिलं होतं, जो खर्च करायचा होता तो शासनाने केला नाही. तो विचारपूर्वकच केला असेल की इथली कुठेतरी भाजी मंडई चालू झाली तर इथल्या वाहतुकीचा कुठेतरी मार्ग मोकळा होईल. पण तो चालू केला नाही, ती एक चालू केली गेली पाहिजे होती. दुसरं, शाळा ही भव्य अशी बांधलेली आहे महानगरपालिकेने. पण ती शाळेमध्ये राजीव गांधी ई लर्निंग जशी आहे तशी ई लर्निंग चालू केली पाहिजे होती. तिथं जो मुलांचा ओढ आहे राजीव गांधी ई लर्निंगमध्ये, तो मुलांचा ओढ ह्या शाळेत सुद्धा तेवढ्याच प्रमाणात असतात जर ही ई लर्निंग असती तर. आणि इथली मुलं बाहेरील जे मोठे मोठे खर्च आहेत शाळेसाठी करावे लागतात ई लर्निंगसाठी, ते कुठेतरी वाचले गेले असते. त्यासाठी आम्ही चंद्रकांत दादा पालकमंत्री होते, त्यांच्याकडे सुद्धा पाठपुरावा केला. शासनाचं काम भरपूर दिवस असं कुठेतरी चालतं, त्यामुळे ते कुठेतरी थांबलं गेलं. ते शाळेचं कुठं अजून तर निर्णायक नाही आहे. पण आमची सगळ्यात मोठी मागणी की आमची शाळा कुठेतरी ही ई लर्निंग झाली पाहिजे, कारण इथला मुलगा कुठेतरी हा घडला जाईल. हॉस्पिटलबद्दल काय म्हणाल? हॉस्पिटल बघायला गेलं तर सकाळी 9 ते 6 म्हणजे आपण पार्ट टाइम कसं एखाद्या ठिकाणी कामाला जातो तसं कुठेतरी एक छोटासा दवाखाना जनतामध्ये महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेला आहे. पण हा 24 तास पाहिजे, कारण इथली लोकसंख्या आणि इथल्या लोकांची हातावरती पोट असणारी परिस्थिती ती पाहता त्यांना बाहेरील मोठ्या हॉस्पिटलचा खर्च हा झेपत नाही आणि तो करणं कठीण आहे. आणि हॉस्पिटल हे सगळ्यात मोठं अशी गोष्ट आहे की तो कधीही उद्भवू शकतो. त्यामुळे 24 तास एखादा महानगरपालिकेच्या मार्फत दवाखानासुद्धा असला पाहिजे. व त्यात CT स्कॅन, SRA, MRI या मशिनीसुद्धा अल्प दरात ज्या सर्वसामान्यांना परवडतील, जसे पोटे दवाखाना आहे त्या धर्तीवरती जनतामध्ये सुद्धा निर्माण करणं हा गरजेचा होतो. भविष्यात आम्ही ते करूच, ते करणं गरजेचं आहे. मूलभूत गोष्टी ज्या आहेत त्या अजूनही परिपूर्ण नाही झाल्या की ज्या करणं आपल्याला येत्या काळात आवश्यक आहे. मी सगळ्या भागाचा अख्ख्या विचार केला जनता वसाहतचा. जनता वसाहत किंवा त्याच्या शेजारी येणारे सगळे प्रभाग, मला दिसून आलं की इथं प्रस्थापित राजकारणी जे आहेत ना त्यांचं सातत्यानं वर्चस्व आहे आणि विस्थापित चेहऱ्यांना इथं संधी मिळत नाहीये. राजकीय पक्ष नेमके विस्थापित चेहऱ्यांवरती विश्वास का ठेवत नाहीत, काय वाटतं, याचं काय रिझन असेल? नाही, राजकीय पक्ष हे प्रत्येकाला संधी देतातच. पण काय होतं, काही वेळेला पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा. आणि प्रस्थापितांना असं वाटतं की माझ्यानंतर माझ्या कुटुंबातलंच. तर आता जनतेने ठरवलं पाहिजे आपल्या जनतेमधलाच का नको, जो आपल्यामध्ये आहे. बरोबर आहे. जो आपल्या अडीअडचणी लिहू शकतो, ज्याला समाजाचे प्रश्न माहिती आहेत आणि तो प्रश्नासाठी आवाज उठवू शकतो. आणि निवडणूक म्हणून जनतेक पाहणं हा कुठेतरी चुकीचा दृष्टिकोन आहे. निवडणूक ही दर महिन्याला रोज आहे हे बघून प्रत्येकाने जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत आणि जनतेत राहिलं पाहिजे. आणि जनतेचे प्रश्न सोडवताना सत्ता का लागते? सत्तेशिवाय कामं होत नाही आणि कामं करण्यासाठी पैसे लागतात. आणि हे शासनाकडं पैशाची सेवा असती, सुविधा असती, ती फक्त लोकांपर्यंत पोहोचवायची असते. थेटच विचारतो की सूरज लोखंडे यंदा महानगरपालिका लढवणार आहेत का, आणि असतील तर का लढवणार आहेत? महानगरपालिका लढवण्यामागचा माझा हेतू सांगतो आणि लढवणारच आहे. कारण महानगरपालिका लढवण्याच्या हेतू जनतोत्सात किंवा कुठलाही व्यक्ती जो माझ्याकडं काम सांगण्यासाठी येतो, माझ्या परीने मी ते काम करण्याचा प्रयत्न करतो. मग कचऱ्याचा प्रश्न असेल तर त्यासाठी मी आंदोलन केलेत, पाण्याचा प्रश्न असेल तर त्यासाठी आंदोलन केलेत, जनतोत्साचा SRAचा प्रश्न असेल तर आंदोलन केलेत. पण जर मी सत्तेत असतो तर मला आंदोलन करायची वेळ नसते आली. कारण शासनाकडून पाठपुरावा करून जे बजेट असतं त्या बजेटमधून लोकांची कामं करावी लागतात. आणि लोकांची जर कामं होत असती तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आंदोलन करायची वेळ नसते आली. म्हणून आता मी जनतेची कामं होण्यासाठी, महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जनतेची कामं व्हावी हा कुठं ते ध्येय आणि माझं एक तत्व आहे. लोकसेवा हा माझा धर्म आहे आणि ती लोकांची सेवा करणं हे गरजेचं आहे. आणि त्या लोकांची सेवा करण्याची मला संधी मिळावी म्हणून मी महानगरपालिका निवडणूक लढवत आहे. खरं, म्हणजे काम तुम्हाला आता परिपूर्णतेकडे न्यायचं असेल तर त्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग होऊ शकतो ही निवडणूक. सध्या तुमच्या जो मतदारसंघ आहे आपला, त्याची जातीय आणि धार्मिक अस्मिता
कट्टर असल्याचं पण बऱ्याच वेळा पाहायला मिळतं. बरोबर. तर या अनुषंगानं जनता वसाहतमध्ये तुम्हाला काय वाटतं की काय परिस्थिती आहे आणि धर्माचे फॅक्टर इथं काय काम करतात? जनतावासामध्ये असं जाती धर्माचं कुठलं हे नाहीये, हम्म. समीकरणाने कुठं राजकारण येत नाही त्याच्यामध्ये. जनतावासमध्ये लोकसेवा हाच धर्म म्हणून सगळे एकमेकांमध्ये गोळी नांदतात, म्हणजे एकत्र राहतात सगळे सर्व जाती धर्माची. मग तिथं हिंदू, मुस्लिम, बौद्ध असे सर्व जाती धर्माची जी लोक आहेत ती एकत्र येऊन कार्यक्रम करतात. मग आंबेडकर जयंती असेल तर सगळे आम्ही एकत्र असतो. मग कुठं शिवजयंती असेल तर एकत्र असतो, कुठे ईद असेल तरी एकत्र असतो. त्यामुळे जनता वसाहत ही सर्व जातीय धर्मांनी एकत्रित आलेली वस्ती आहे. ओके. जिचा धर्म मानवता आहे आणि जात माणुसकी आहे, हा माणूस ही एकमेकांना जोडलेली लोक आहेत. एक थोडस हलकं फुलकं म्हणून सहज प्रश्न विचारेन की आपल्या आजूबाजूला आपण बऱ्याच वेळा फिरतो, आता की राजकीय गप्पा तर आपल्या चालूच आहेत, पण त्याही बरोबर मला असं वाटलं की सहज मनामध्ये विचारायला की थोडंसं रिलॅक्स होऊयात. आपल्या शेजारचं तुमच्या आवडतीच्या काही गोष्टी मला जाणून घ्यायला आवडतील, कारण बरेच लोक तुम्हाला बघतायत, त्यांनाही असतं की बाबा हे आमच्याकडे रोज येतात, ते यांच्या आवडत्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत. तर काही प्रश्न आहेत माझ्याकडे की जे तुमच्यातल्याच काही मुलांनी आम्हाला विचारायला लावलेत. मग त्या प्रश्नांची उत्तरं मला वाटतं एका शब्दात तुम्ही द्यावीत. तुमचं आवडतं हॉटेल तुमच्या एरियामध्ये की तुम्हाला जेवायला जाणं आवडतं? मोदक. मोदक प्युअर व्हेज, मोदक म्हणजे ते आपलं पु ल देशपांडे गार्डनच्या अपोजिटला आहे ते. उत्तम. बेस्ट फूड स्टॉल? रामेश्वर म्हणून आता छोटे छोटे आउटलेट चालू झालेले. अच्छा. आवडतं फूड कुठलं आहे? इडली. इडली आवडते खूप जास्त. चहा की कॉफी? ब्लॅक कॉफी. मेट्रो की मूलभूत प्रश्न? मूलभूत प्रश्न. आणि थोडस बोटच ठेवेन, जनता वसाहत की पुणे? ज्या कुटुंबात जन्मलोय ती माझी जनता वसाहत. ओके. नगरसेवक व्हायला की आमदार होण्यासाठी पसंती आहे? लोकांच्या मनात काम करण्यासाठी नगरसेवक होण्याची पसंती आहे. ओके. म्हणजे थोडक्यात काय की तुम्हाला लोकांच्या साठी झटायचंय आणि लोकांसाठी काम करायचंय, हा चांगला विजन घेऊन तुम्ही चालताय. शेवटी अगदी जाताना महानगरपालिकाच्या निवडणुका अगदीच तोंडावरती येऊन ठेपलेल्या आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगानं सरकारला किंवा जनता वसाहत मधल्या नागरिकांना आव्हान करायचं म्हणलं तर आव्हान काय कराल? कुटुंबातील आपण मूलभूत सेवा सुविधा सोडवण्यासाठी तर पुढाकार घेतोच, पण प्रथम आपल्या जे कुटुंब, जे मुलगा आहे मुलगी आहे त्याच्याकडं लक्ष देऊन त्याशी चर्चा करून जे प्रश्न उद्भवत असतील ते सोडवण्यासाठी तर पुढाकार घेतला पाहिजे आणि त्यातून आपला मुलगा कसा घडेल याच्याकडे प्रथम लक्ष दिलं पाहिजे. ओके. आणि आता तयारी काय म्हणते तुमची महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून, काही विशेष तयारी? विशेष तयारी ही नवीन नौक्यांसाठी करावी लागते, पण जो जनतेतच असतो आणि जनता ज्याच्या सोबत असते त्याला तयारीची गरज नाही लागत. त्याला जनतेचं काम महत्वाचं असतं आणि ते वर्ष 12 महिने करणं गरजेचं असतं. त्यामुळे वर्ष 12 महिने तयारी करणं गरजेचं आहे. आणि कारण मी तुम्हाला बघितलं तुमचे काय काम चालूच असतात, मी रोज बघतो की तुमच्या पेजवरती वेगवेगळे काम चालूच आहे, म्हणजे बंद नाहीयेच. मग तयारीची काही गरज नाही, आपल्याला त्या लोकांसाठी काम करणं हाच तुमचा हेतू आहे. तर खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून, खूप मनमोकळ्या पद्धतीने तुम्ही गप्पा मारल्यात. जनता वसाहत बद्दल खूप सारी माहिती आपल्याला सरांकडनं जे ते ऐकायला मिळाली. तर मला सांगायला विशेष आनंद वाटेल की सरांची तब्येत आज ठीक नव्हती आणि तरी सुद्धा जनतेचे काही प्रश्न घेऊन मी आलोय, जनतेविषयी जाणून घ्यायचे असं म्हटल्यावरती त्यांनी सगळं सोडून आपल्यासाठी वेळ दिला. खरं तर लोकसेवक असाच पाहिजे की जनतेसाठी 24 तास उपलब्ध असणारा, जनतेच्या प्रश्नांसाठी कधीही लढण्यासाठी तयार असणारा असा जनसेवक तुमच्यामध्ये आहे. ही जनता वसाहतवाल्यांचं मला वाटतं खरं तर सौभाग्य आहे. आजच्या या एपिसोडमध्ये आपण जनता वसाहत आणि आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या गोष्टींची माहिती घेतली आणि आपल्यामध्ये जुडले होते माननीय सुरेश लोखंडे सर. आपले मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो की आज तुम्ही आम्हाला एवढ्या बिझी शेड्यूल मधून वेळ दिलात. पुन्हा भेटूया एक नवीन विषय आणि एक नवीन विचार घेऊन. तोपर्यंत सगळ्यांनी कनेक्ट राहा आणि जर आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद.